मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पालखीचं दर्शन घेणार। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी येणार। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत। माऊलींच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय। दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली। पुण्यात गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लूट। गंजनावणे रुग्णालयासमोरील मनपाचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी। वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा फोल। वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार। आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध। पुण्यात वारकऱ्यांना बाबू गवते यांच्या वतीनं मिसळ वाटप। पुणेकरांची आवडती मिसळ वारकऱ्यांसाठी वाटली। गेल्या 30 वर्षांपासून आम्ही वारकऱ्यांसाठी मिसळचं अन्नदान करत आहोत। वारकऱ्यांना केलेल्या अन्नदानातून आम्हाला मोठा आनंद मिळतो। बाबू गवते यांची प्रतिक्रिया। पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। काल संध्याकाळी पालखीचं पुण्यामध्ये आगमन। पुण्यात 2 दिवस मुक्काम। रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात। 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग। भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे रवाना। अहिल्यानगरच्या मिडसांगवी गावामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झाला। सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी वारकऱ्यांसोबत माऊली खेळली। आता देश विदेशातल्या टॉप 9 न्यूज बघूयात।